वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉयज टाउन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा रंगला। विठ्ठल रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळ्यात आकर्षण ठरले। दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या बॉयज टाउन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते। कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते। सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोहळा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगण देखील इथे आयोजन करण्यात आले होते। मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता। एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं-मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा, डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली। शाळा शिकताना ताण बुखरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बालवारकरी बॉयज टाउन मध्ये अवतरले। यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठल हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याचा भक्तिरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले। रामकृष्ण हरी। आजच्या या बॉयज टाउनच्या वारीमध्ये आणि दिंडीमध्ये सर्वांचे स्वागत। बॉयज टाउनची दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ 2000 विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे। नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी, पावली, त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असे वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पावली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते आणि म्हणूनच सर्वत्र पॉझिटिव्ह एनर्जी, ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो, ती पसरते। आणि यावर्षी तर अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून 10वीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि मला असे वाटते की सामाजिक एकता या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत असतो। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.